इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य. श्रोतेहो नमस्कार. इंद्रधनुष्यच्या स्वास्थ्यरंग या मालेत मी पल्लवी तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सगळेच जण मुलांच्या वाढत्या आक्रमक आणि बेताल वागणुकीमुळे चक्रावून गेलो आहोत. आजची मुलं आईवडिलांचं ऐकत नाहीत. या सगळ्याला बरेच घटक कारणीभूत आहेत. मुलांचं मनस्वास्थ्य ठीक नसेल तर या सगळ्याचा परिणाम त्यांच्या प्रगतीवर नक्कीच होतो. एक काळ असा होता की मुलांवर घरातच सगळे संस्कार होत असत, संस्कृतीची ओळख होत असे. पण आज चित्र बदललंय आणि हे सुधारण्यासाठी प्रयत्नही आपल्यालाच करावे लागणार आहेत, खरं ना? आणि तेही आपल्या घरापासूनच. तर श्रोतेहो, यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे डॉक्टर दीप्ती चव्हाण यांना. मॅडम नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. आत्ताच मी म्हटलं की आज आपण बघतोय की मुलं आईवडिलांचं ऐकत नाहीयेत, थोडीशी बेशिस्तच दिसतायत. या सगळ्याचं मूळ म्हणजे त्यांचं मानसिक आरोग्य. तर मला सुरुवातीला असं सांगा की मुलांचं मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय? तर आता मानसिक आरोग्य हा एक मोठा विषय झालेला आहे आणि याच्यामध्ये मुलांचं मानसिक आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे. तर मानसिक आरोग्य म्हणजे काय? जेव्हा आपलं शरीर, मेंदू, मन आणि वातावरण हे एका लयीमध्ये काम करतं, तर त्याला आपण मानसिक आरोग्य व त्याचे संतुलन असे समजतो. आत्ताच मी म्हटलं असं की एकंदरच पूर्वीचा काळ असा होता की मुलांवर घरातच सगळे संस्कार होत असत. आज आपण असं बघतो की मुलं ही एकटी आहेत. एकल कुटुंब पद्धती आज आपण बघतो. आणि मी असं ऐकलंय की आयुष्यात निर्माण होणाऱ्या बहुतेक मनोविकारांचं मूळ हे आपल्या बालपणात दिसतं. म्हणजे जसं आपलं अपब्रिंगिंग असतं तेच पुढे आपण कॅरी करत असतो. तर काय सांगाल तुम्ही याबद्दल? अगदी बरोबर बोललात. आता मुलांचं मानसिक आरोग्य किंवा स्वास्थ्य ह्याची सुरुवात अगदी गर्भावस्थेपासून होते, जेव्हा मूल पोटात असतं तेव्हापासून. त्यामुळे आई काय बघते, काय खाते, काय पिते, काय ऐकते ह्याच्यावरती खूप निर्भर करतं की ह्या मुलाची नीव कुठे ठेवली जाणार आहे. तर ह्याचं जेव्हा आपण मुलांच्या संगोपनाबद्दल बोलतो आजकालच्या काळात, तेव्हा फॅमिली किंवा कुटुंब पद्धती फार कमी झालेली आहे आणि मुलांचं संगोपन करणारे मोबाईल, त्याच्यावरती ॲप्स, त्याच्यावरती गाणं म्हणणाऱ्या वेगवेगळ्या बाया असतात. पण हे मानसिक आरोग्य जेव्हा सुरू होतं मुलांचं, तिथेच जेव्हा अडथळे चालू होतात तेव्हा पुढे जाऊन वागणुकीतले प्रॉब्लेम्स, समाजात वावरणे, त्या वातावरणात ॲडजस्ट होणे, ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आपल्याला दिसून यायला लागलेत. म्हणजे आपण जसं म्हणतो की फक्त घरातलं वातावरण नाही, तर त्याच्या जन्माच्या वेळी कसं वातावरण होतं, ते जे त्याने काही ऐकलंय त्या सगळ्याचा परिणाम आज आपल्याला दिसून येतो. मॅडम, आज आपण बघतो की प्रवाहाबरोबर आपल्याला धावायचंय. नक्कीच प्रगतीचं एक महत्त्वाचं कारण आपल्याकडे आज आहे मोबाईल. तो आज म्हणजे गरजेचा आहे, अगदीच गरजेचा आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाहीये. तो वापरणंही तितकीच काळाची गरज आहे. आणि आपणच असं नाही, कोरोना काळात आपण बघितलं की या मोबाईलमुळे मुलांना आपण ऑनलाईन क्लासेस म्हणा, शाळासुद्धा बरेच दिवस ऑनलाईन होत्या, त्यामुळे ती गरजच होती. पण कसं असतं की कोणतीही गोष्ट अति झाली की ती त्रास देतेच थोडासा. तर आज आपण बघतो की मुलं मोबाईलचा वापर जास्त प्रमाणात करतात. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? तर आता असं झालं आहे की कोविड नंतर, कोरोनाच्या काळानंतर असं झालंय की मोबाईल हा इररिप्लेसेबल पार्ट झालाय आपल्या आयुष्यात. पण तसं बघायला गेलं तर कोणतीही वस्तू आपल्या आयुष्यात इररिप्लेसेबल नसते. प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे पर्याय असतो. म्हणतात ना की गरज सरो, आणि तसं मोबाईलचं झालं असतं तर बरं झालं असतं. पण आता काय आहे, आपल्याला ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की मोबाईल हे इररिप्लेसेबल नाहीये आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण खूप वस्तू आहेत ज्या आपल्या मुलांच्या मानसिक किंवा बौद्धिक वाढीसाठी आपण करू शकतो. पण होतं काय, आजकाल अवेअरनेस कमी झालाय. कोणत्या वस्तू आहेत ज्या सोप्या दिसतात त्या उचलल्या जातात, मग त्या मुलांच्याकडून असतील, आई वडिलांच्याकडून असतील किंवा आजी आजोबांच्याकडून असतील. त्यामुळं मोबाईल किती वापरावा, कसा वापरावा, कोणी वापरावा, कोणाबरोबर बसून वापरावा, ह्याच्या सगळ्याचे गाईडलाईन्स आपल्या इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स म्हणजे बालरोग तज्ञांची जी संघटना आहे त्यांनी बनवलेले आहे. आणि त्याच्याबद्दल माहिती असणं हेही आजकालच्या यंग पेरेंट्सना खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. आत्ताच तुम्ही म्हणाला तसं की मोबाईल कसा, कोणी आणि केव्हा वापरावा. तर बऱ्याचदा आपण घरामध्ये चित्र असं बघतो की पालक मुलाला सांगतात मोबाईल ठेवा आता, तू खेळू नकोस, आणि ते स्वतः मोबाईलवर असतात. मुलंही अनुकरणप्रिय असतात. तर घरात तुम्ही जर नीट त्याचा वापर केलात
तर ऑब्व्हियस आहे मुलं त्या पद्धतीने त्याचा वापर करतील. मॅडम, आत्ता तुम्ही त्या गाईडलाईनबद्दलच बोललात, तर काय सांगाल त्याबद्दल? तर आता मी सुरुवात अशी करते की जेव्हा माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी एखादं मूल बघते तेव्हा आजकाल मला मूल दिवसभर काय करतं हा प्रश्न विचारायची गरजच नाही लागत. कारण त्याचं उत्तर ठरलेलं असतं की जेवताना मोबाईल लागतो, मग झोपताना मोबाईल लागतो आणि काहीही करताना मोबाईल दिल्याशिवाय तो ते आमचं ऐकत नाही. तर आता गाईडलाईन्स जेव्हा आपण पाहतो तर त्याच्यामध्ये ज्या गाईडलाईन्स आहेत की 2 वर्षाच्या आतील मुलांना मोबाईल हे उपकरण द्यायचं नाही. हँड हेल्ड डिव्हायसेस म्हणतो आपण, जे हातात धरणारे वस्तू असतात किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस असतात ते द्यायचे नाहीत. 2 वर्षाच्या आतल्या मुलांना आता काय होतं की बरेच पालक बाहेर देशात असतात, आजी आजोबा दुसरीकडे असतात, तर त्या सिच्युएशन्समध्ये आपण फक्त फेस टाईम किंवा व्हिडिओ कॉल्स हे देऊ शकतो. 2 वर्षाच्या वरील मुलांना साधारण एक 8 वर्षापर्यंत जेव्हाही मोबाईल दिला जातो, 2 ते 6 वर्षापर्यंत आई वडिलांनी त्या मोबाईलच्या टाईमचा भाग असला पाहिजे आणि ते टाईम अर्ध्या तासापेक्षा जास्त नसलं पाहिजे. बरोबर. जेव्हा एखादं मूल मोबाईल वापरतं तेव्हा आपण काय बघतो आहोत, त्याचा अर्थ काय आहे आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनाशी काय संबंध आहे हे समजवणं गरजेचं आहे. बरोबर आहे. नाहीतर ते मूल एका कोपऱ्यात 2-2, 3-3 तास काहीतरी बघत राहतं आणि आई वडिलांना वाटतं बरं आहे माझं मूल शांत बसलंय. खूप महत्वाचं आहे की 2 ते 6 वर्षातल्या वयोगटातल्या मुलांना हे समजवणं की आपण काय पाहतोय. त्यानंतर 2 ते 8 वर्षामध्ये हेही आपल्याला इन्क्लूड करायला लागतं की कोणी काय बघितलं पाहिजे आणि किती वेळ बघितलं पाहिजे. ऑफकोर्स ॲनिमेशन किंवा कार्टून्स जे आहेत किंवा जे गेम्स आहेत, जे व्हायलंट गेम्स आहेत ते तर दिलेच नाही पाहिजेत. दॅट इज म्हणजे ते अक्षरशः स्ट्रिक्टली नो आहे. हो, पूर्णपणे बंद केलं पाहिजे. म्हणजे टू अ पॉइंट मी म्हणते की तुमचं मूल जेवलं नाही तरी चालेल, झोपलं नाही तरी चालेल, खाली चिखलात लोळलं तरी चालेल मोबाईल दे म्हणून, किंवा डोकं आपटलं तरी चालेल एखाद्या वेळेस की मोबाईल दे. पण ज्या गोष्टी आपण चुकीच्या आहेत त्या नाही म्हणणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे. थोडक्यात नाही म्हणता आलं पाहिजे तुम्हाला. करेक्ट. हो, नाही म्हणता येण्यापेक्षा मी म्हणेन की तुम्हाला ज्या गोष्टी चुकीच्या आहेत माहिती आहेत ना, तर त्याच्याबद्दल फर्म राहा. तुम्ही सातत्य आणि नियमितपणा ठेवा तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, तर कुठे जाऊन ते मुलं बघून शिकणार. सो जसं तुम्ही म्हटलं की अनुकरण, तर आम्ही म्हणतो की मंकी सी मंकी डू. खरी गोष्ट आहे. मुलं जे पाहतात तेच ते करणार. अगदीच खरी गोष्ट आहे. वय वर्ष 8 ते 12 किंवा 15 ह्याच्यामध्ये मोबाईल वापरण्याच्या गाईडलाईन्स अशा आहेत की एज्युकेशनल आणि एंटरटेनमेंट ह्या 2 गोष्टींसाठी मोबाईल वापरला जातो. सो एड्युटेनमेंट असं हे नवीन टर्मिनॉलॉजी आलेली आहे. पण पालकांना खूप महत्वाचं आहे हे फरक कळणं की कोणतं एज्युकेशन वाले गोष्टी बघतात मुलं आणि कोणते एंटरटेनमेंटसाठी आहेत. बऱ्याच वेळा काय होतं, एंटरटेनमेंटच एज्युकेशन आहे असा आभास निर्माण केला जातो, मार्केटिंग म्हणा किंवा पालकांच्या वेळेअभावी, की हा हे एज्युकेशन पण आहे, एंटरटेनमेंट पण आहे. तर 8 वर्षाच्या वरच्या मुलांच्या वयोगटामध्ये हे बघणं खूप महत्वाचं आहे की मूल काय बघतंय आणि कशासाठी बघतंय. तर बहुतांश पालक मला येऊन सांगतात की नाही हो, व्हॉट्सअपवरती अभ्यास येतो, होमवर्क येतो, तर तो आम्हाला द्यावाच लागतो. पण ते व्हॉट्सअपवरचं होमवर्क बघत असताना मूल ते स्विच करून युट्यूबवरती गेलंय का आणि दुसरं काय बघतंय ह्याच्यावरती लक्ष असणं खूप महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. याच्यासाठी मी पर्याय एक पालकांना असा देते की जर जमत असेल तर तो मोबाईल टीव्हीला कनेक्ट करा. म्हणजे पालकांचं येता जाता लक्ष राहतं, घरातल्यांचं लक्ष राहतं की मूल नेमकं काय बघतंय ते. बरोबर. हा एक ऑप्शन चांगला असू शकतो की तुम्हाला जर त्याच्या बाजूला बसणं शक्य नसेल तर तुम्ही हे करू शकता किंवा वेळ काढा त्याच्यासाठी. कारण शेवटी आपली प्रायोरिटी ही आपलं काम आहेच, नो डाऊट, पण त्याचबरोबरीने ही मॅनेजमेंट पण आजकाल करणं गरजेचं आहे आपल्याला. म्हणजे बऱ्याच वेळा मला पालक असं सांगतात की नाही हो, 4-5 तास घेऊन बसतो अभ्यास करायला. मग कशा बरोबर बसतो, तर मोबाईल बरोबर. अरे पण तुमचं मूल विदाउट मोबाईल कधी 4 तास बसलंय का अभ्यासाला? सो हे बघणंही महत्वाचं आहे की काय होतंय नेमकं. खरंय खरंय, अगदी खरंय. मॅडम, आत्ताच तुम्ही म्हणालात की अभ्यास करताना 4 तास मूल मोबाईल घेऊन बसतं. एक काळ असा होता की वाचन, खेळ, त्याच्यानंतर अभ्यास, दंगामस्ती, आसपासची मुलं गोळा होणं, त्यांनी काहीतरी वेगळं करणं, ह्याच्यामध्ये मुलं इतकी रमलेली असायची की घरी या आता बास असं आई सांगायची आणि तो एक काळ होता. ऍक्च्युली हेच बालपण आहे असं मला वाटतं. पण आज हे सगळं बालपण मुलं म्हणजे त्यांना उपभोगायलाच मिळत नाहीये, कारण त्यांच्यासमोर एकमेव तो मोबाईल आहे. परत आपण त्याच मुद्द्यावर येतोय ऍक्च्युली, पण तो आज खरं म्हणायचं कळीचा मुद्दा म्हणतात तसा आहे तो. तर एकंदरीतच मुलं त्यांचं असं जगणं जे आहे ते सगळं असं यांत्रिक झालेलं आहे. म्हणजे हे सगळं करत नाहीयेत का मुलं, करतायत. कारण पालक असं म्हणतात की आम्ही खूप अवेअर आहोत, आम्ही शाळा झाली की त्यांना ह्या क्लासला घालतो, त्या
क्लासला घालतो तिकडनं पण हे सगळं असं यांत्रिक त्याच्यामध्ये खूप दिसतं की मुलं आपणहून तिथे गेली पाहिजेत, त्यांना त्याचा आनंद घेता आला पाहिजे. काय सांगाल याबद्दल? तर आता वातावरण, दोन गोष्टी असतात. आपण जेव्हा बोलतो मुलांच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल और अदरवाईज, तर आपण नेचर आणि नर्चर ह्या दोन गोष्टींबद्दल बोलतो. नेचर म्हणजे प्रकृतीने तुम्हाला काय दिलंय डेव्हलप होण्यासाठी किंवा विकासासाठी, आणि नर्चर म्हणजे तुम्हाला त्या प्रकृतीने दिलेल्या गिफ्टचा तुम्ही कसा वापर करू शकता. पण तो वापर मूलभूत काही गोष्टी आपण शिकून येत, पण नर्चर म्हणजे आपलं वातावरण, आपल्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट म्हणा, त्याच्यामधून आपल्याला त्यात काय मिळतं. तो नर्चर मोस्टली पार्ट येतो आपल्या पालकांचा, कुटुंबियांचा, की काय शिकवलं जातं मुलांना. आता ह्याच्यामध्ये जसं तुम्ही म्हटलात की हे बालपण जे आपण म्हणजे मी पाहिलंय तुम्ही पाहिलंय हे नाहीच आहे. आणि होतं कसं की पालक म्हणतात की अहो बाहेर नेलं की इतका जातो बाहेर की परत यायला मागत नाही, म्हणून मग त्याला बाहेर सोडलंच जात. पण हे बदलणं खूप गरजेचं आहे. कारण काय होतं की जर मूल उन्हात नाही गेलं तर त्याची झोपेची सायकल डिस्टर्ब होते, जर मूल दमलं नाही तर पुन्हा खायची सायकल डिस्टर्ब होते, आणि खाणं पिणं नाही झालं तर एकाग्रतेमध्ये प्रॉब्लेम्स येतात. सो हे सगळे एकमेकाशी निगडीत आहेत, हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. काय होतं, बाहेर पाठवा मुलांना असं जरी आम्ही सांगितलं तरी आई म्हणते अहो खूप ऊन आहे बाहेर, पावसाळ्यात म्हणतात अहो खूप पाऊस आहे बाहेर, आणि थंडीत म्हणतात खूप थंडी आहे. सो न करण्याची आपल्याकडे हजार कारण आहेत, पण त्या दोन कारणांसाठी जर आपल्या मुलाचं पुढचं भवितव्य उज्ज्वल होणार असेल तर आता ते करणं खूप गरजेचं आहे, आणि वेळात वेळ काढून करणं गरजेचं आहे. खरंय, आयुष्य हे रॅटरेस झालेलं आहे, पण त्याच्यात वेळ काढणं खूप गरजेचं आहे. अगदी आता तुम्ही म्हणालात त्या मुद्द्याशी थोडंसंच बोलते की ऊन आहे म्हणून मी त्याला बाहेर पाठवत नाही, किंवा पाऊस, अरे मग त्याला कळणार आहे कसं की उन्हाचा तडाखा काय असतो. आपल्याला काही त्याला अगदी तडकवून सोडायचं नाहीये, पण उन्हाचा कडाका काय असतो, त्याच्यामध्ये आपण किती सर्वाईव्ह होऊ शकतो, किंवा खूप पाऊस आहे तर आपल्याला चालत जायचंय तर चालत कसं जाऊ शकतो, किंवा रिक्षा पकडून जायचंय तर किमान त्या रिक्षा स्टँड पर्यंत तरी चालत जाशील का नाही. पण आपणच काय म्हणायचं स्पून फिडिंग इतकं करतो मुलांना सगळ्या बाबतीत. मला असं वाटतं की मुलांना आपण चांगलं वागायचं सांगूच या, पण बरोबरीने पालकांनी वेगळ्या पद्धतीने त्या मुलांना घडवणं ही आज काळाची गरज आहे. कारण बघायला गेलं तुम्ही तर ह्या सगळ्यामुळे ना मुलं नाजूक झालेत. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा त्यांना सहन नाही होत. म्हणजे आता आपण या मोबाईलवरनं बोलतोय तर काही घरांमध्ये असं असतं की त्या मोबाईल काढून घेतला, समजा तुम्ही मगाशी म्हणालात तसं की अर्धा तास बघायचा आहे, 31व्या मिनिटाला जर तो आईने किंवा वडिलांनी मोबाईल काढून घेतला तर त्या मुलाचं जे वागणं असतं ते खूप म्हणजे तो चिडतो, मग त्याचं आक्रस्ताळेपणा जो सुरुवातीला आम्ही म्हटलं तसं सुरू होतं. म्हणजे ही चांगली गोष्ट नाहीये, त्यामुळे त्यालाही नाही ऐकण्याची सवय पालकांनी लावली पाहिजे, असा एक मुद्दा मला सुचला सहज. आम्ही ना ह्याला ऍडजस्टमेंट डिसऑर्डर म्हणतो. म्हणजे कोणतीही नवीन गोष्ट करायची किंवा बदल घडून जर आला आपल्या समोर तर त्याला ऍडजस्ट करता येत नाही. कारण काय आहे, बाहेरच नाही गेलेलं मूल, खेळच नाहीये, मग एखाद्याने बॉल नाही दिला किंवा एखाद्याने ओरडून मला काहीतरी सांगितलं तर ती भावना मला जर सहन होत नसेल तर बाकी घरी तर मग सगळे आहेतच, सगळे नाही म्हणायला, नको म्हणायला, थांब म्हणायला. बरोबर आहे. सो हे जे हॉर्मोनल किंवा एन्झाईम चेंजेस असतात शरीरातले, स्ट्रेस हॉर्मोन्स बाहेर निघणं, एन्झाईम्स मॅनेज करणं, हेही जमत नाही मुलांना. त्यामुळे मग अगदी म्हणजे अनावर झालेल्या भावना आपल्याला दिसतात की अगदी अतिप्रचंड खुश होतं, नाहीतर अतिप्रचंड राग येतो आणि फेकाफेकी करतात. तर अशा प्रकारचं वागणूक आपल्याला खूप दिसतं मग ह्या मुलांमध्ये. बरोबर आहे. मला असं वाटतं मॅडम की या सगळ्यासाठी खेळ खूप महत्वाचा आहे का? प्रचंड, खूप म्हणेन मी, खूप. कारण तुम्ही आता म्हणालात तसं की काय म्हणतो आपण एक लहानपणी म्हणायचो तसं की हरणं जिंकणं हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आनंद पण आणि दुःख पण, ह्या कशा व्यक्त करायच्या हे आपल्याला खेळ खूप चांगल्या पद्धतीने शिकवतं नाही. अगदी अगदी. आणि तो खेळ म्हणजे क्लासला लावून असण्यापेक्षा तो जर नॅचरल असेल, तुझं तू कर ना मॅनेज. हो, तो मुद्दा मला एक बोलायचा होता की आजकाल प्रत्येक गोष्टीसाठी क्लास आहे, आणि तो क्लास बंद भिंतींच्या आतमध्ये होतो. मग तो डान्स असू दे, बॅडमिंटन असू दे, किंवा कोणताही. माझा आग्रह पालकांना हाच असतो की तुम्ही मुलाला बाहेर घेऊन जा. जेवढ्या संवेदना त्याला ओपन स्पेसमध्ये मिळतील, एखाद्या ग्राउंडवर, एखाद्या गार्डन मध्ये मिळतील, तेवढ्या संवेदना 4 भिंतींच्या आतमध्ये मिळणारच नाही. पण सेफ्टी ही जी खूप मोठी प्रायोरिटी आहे आजकालच्या पालकांची, की मूल पडलं नाही पाहिजे, त्याला काही दुखापत नाही झाली पाहिजे, अगदी खरचटलं पण नाही पाहिजे, ह्याच्यासाठी नुकसान मुलांचं होतंय. मग हा प्रश्न येतो की तुम्ही लहानपणी पडला नाहीत का, तुम्हाला लागलं नाही का, मग तुमचं काही वाईट झालं का? ऍक्च्युली हा विचार करणं खूप, जागरूक पालकत्व जे असतं ना ते असणं खूप महत्वाचं. अगदी खूप छान बोललात. आत्ताच आपण खेळ या विषयावर बोललो, पण असाच एक मुद्दा आणखीन मला जाणवतो, तो म्हणजे असा की समजा आपण एखाद्याच्या घरी गेलो, त्या घरात बाकी कोणीही नाहीये, एक मूल आहे 8-10 वर्षाचं असेल,
तर ते दार उघडतं. ऑब्व्हियस आहे त्याच्या हातात मोबाईल असतो. आपण विचारतो त्याला आई कुठे आहे, बाबा कुठे आहेत. त्या मुलाला उत्तर माहीत नसतं. तो आपल्या तोंडावर नाही येत बाबा घरात, आई असं म्हणून दार लावून घेतं आणि बसतं. पण एक संस्कार तुमच्या माझ्या पिढीने शिकलेले असे आहेत की दाराशी कोणी आलं तर विचारा, काय काम होतं, काही निरोप आहे का, देऊ का, बाबांना सांगू का, आईला सांगू का. आज तुम्ही म्हणताय असं सेफ्टी या नावाखाली आपण सगळ्याच गोष्टींपासून मुलांना लांब ठेवतोय. पण ह्या सगळ्यामध्ये की कम्युनिकेशन जे आहे तेही मुलं कुठेतरी हरवत बसलेत. काय सांगाल? सो कम्युनिकेशन करण्याची गरजच आजकालच्या मुलांना नाही राहिलेली. म्हणजे प्रत्येक गोष्ट हातात आणून दिल्यामुळे त्याची गरज काय असते किंवा आपण जसं म्हणतो की व्हॉट इज अ नीड आणि व्हॉट इज अ नेसेसिटी. मला काय हवं आहे आणि मला काय पाहिजे आहे. सो हे तुमच्या सोशल कम्युनिकेशन म्हणजे सामाजिक वातावरणात पण दिसून येतं. मला हवं आहे की सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यावं, पण मला गरज नाहीये की मी त्यांच्यासाठी काही कष्ट घ्यावेत. हे नॅचरली आलं पाहिजे. हे कशामुळे होतं? हे आपलं सोशल मीडियामुळे होतं. काही न करता लाईक्स मिळतात. खरंय. काहीतरी एक एडिट करून काही टाकलं की लोक बघतात आणि लाईक करतात आणि ह्याचं अनुकरण त्यांना वाटतं मुलांना की हे रिअल लाईफ मध्ये पण होतं. असंच होतं. पण ह्याच्यासाठी पुन्हा आपल्या वातावरणाचा, आपल्या कुटुंबियांचा खूप मोठा हात असतो की ते काय बरोबर आहे, काय चूक आहे, काय खरं आहे, काय खोटं आहे, हेही दाखवणं गरजेचं आहे. आणि मग पुढे जाऊन काय होतं, 8वी 9वी 10वी नंतर ह्या मुलांना समाजात वावरताना खूप अडचण येते आणि मग बिहेवियर प्रॉब्लेम चालू होतात. कारण तिथे मी ऍडजस्ट नाही करू शकत, तिथे राग येतो आणि मी निघून जातो तिथून. मग ते इंटरव्ह्यू असेल किंवा एखादी एक्झाम असेल किंवा मग त्या सगळ्याचे परिणाम एकदम एक्स्ट्रीम असतात. हो. आणि मग बिहेव्हिअरल प्रॉब्लेम्स हे आता म्हणजे इतके धगधगते विषय झालेला आहे की मुलांची वागणूक कशी बदलायची किंवा कसा आवर घालायचा. बराच वेळा माझ्याकडे पालक येतात आणि ते म्हणतात, मॅडम आम्ही हे कंट्रोल कसं करू. मी म्हणते कंट्रोल करण्यापेक्षा एखादी गोष्ट कंट्रोल करायला गेलात ती कंट्रोलच्या बाहेर जाणारच आहे. तर आपल्या मुलाला बाकीच्यांच्या साच्यात बसवण्यापेक्षा किंवा आपल्या साच्यात बसवण्यापेक्षा त्याच्यासाठी साचा तयार करा. जो आजकालच्या जीवनांमध्ये म्हणजे धगधुकीच्या जीवनात हे थोडंसं अवघड आहे, पण करायचं म्हटलं ना तर करताय. खरंय, अगदी खरंय. आणि म्हणजे माझा तर या बाबतीत असा मुद्दा आहे की आपलं मूल ही आपली जबाबदारी आहे. त्याला जे जे गरजेचं आहे ते तुम्ही देणारच आहात. पण एक सक्षम नागरिक बनण्यासाठी त्याला ह्या सगळ्या गोष्टींची जोड गरजेची आहे. तुम्ही आजकाल आपण बघतो की आई वडील दोघेही नोकरीवाले असतात, मूल एकटं असतं घरात. घरी आल्यानंतर कधी कधी असंही होत असेल की त्या मुलाला खूप काहीतरी सांगायचंय, शाळेत घडलेलं असेल किंवा काही, पण त्याच्याकडे समोर श्रोता नाहीये कोणी आणि मग ते सगळं तिथल्या तिथेच त्याचं राहून जातं. तर ह्या सगळ्याचा पण मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असेल नाही? हो, अगदी होतो. आणि मग त्यातून मग पुढे मुद्दा असा येतो की ही मुलं जे स्टिम्युलेशनला डिप्राईव्ह होतात, म्हणजे संवेदना ज्या मुलांना मिळत नाहीत ज्या वयात मिळाल्या पाहिजेत त्या पद्धतीने, तर ह्या मुलांना न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स होतात. म्हणजे मेंदू विकासातील अडथळे चालू होतात. अच्छा. मग जेव्हा ते वायरिंग तयार होत असतं त्याला जर व्यवस्थित चालना नाही मिळाली तर ते खुंटतं आणि ती यंत्रणा मग पुढे डेव्हलप नाही झाली की ती वापरायची कशी आणि कुठे, पुन्हा तिथे अडथळे यायला लागले. सो पोषक वातावरण म्हणजे त्याच्यावरती जेवढा आपण स्ट्रेस टाकू तेवढा कमीच आहे. तर जर आपल्याला हवं असेल की मानसिक स्वास्थ्यच नाही म्हणा, पण न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंट म्हणजे मेंदूचा जो विकास आहे, बुद्धिमत्ता ज्याच्यानी डेव्हलप होते, ह्या गोष्टींवरतीही पालकांनी लक्ष दिलं पाहिजे की जर त्या वयात म्हणजे एका 1.5 वर्षाच्या 2 वर्षाच्या मुलाला जर आईबरोबर बसून गप्पा मारायला वेळ नाही मिळाला, बाबांचा वेळ नाही मिळाला आणि सतत कोणीतरी हे करू नको ते करू नको सांगत राहिलं तर त्याची न्यूरो डेव्हलपमेंट होणारच नाहीये. सो त्याच्यामुळे मग आता आजकाल आपण बघतो ऑटिझमचं प्रमाण वाढलेलं आहे, स्वमग्नतेचं प्रमाण वाढलेलं आहे, अतिक्रियाशीलता, अतिचंचलता म्हणजे ADHD ज्याला आपण म्हणतो त्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. अभ्यासात अडथळे, एकाग्रतेमध्ये अडथळे, झोपेमधले प्रॉब्लेम्स हे सगळे वाढत चाललेत आणि मग कुठेतरी मग पालक एक निराश होऊन जातो की एवढं करून पण आमच्या मुलाला हे सगळं झालंय. पण त्याला एक व्यवस्थित पद्धतीने जर आपण चालना द्यायचं ठरवलं तर हे सगळे डिसऑर्डर्स म्हणा किंवा हे सगळे विकार, कसाचे विकार आहेत ते लवकर आपण त्याच्यावरती आवर घालू शकतो. बरोबर आहे. आणखीन एक मुद्दा असा आहे की आज प्रत्येक घरामध्ये एक मूल ही संकल्पना वाढीस लागली म्हणणं चुकीचं आहे, हीच चालू आहे. आणि मग दोघांच्याही अपेक्षा म्हणजे आई वडिलांच्या मुलांकडून आणि मुलाच्या आई वडिलांकडून इतक्या जास्त होतात, म्हणजे त्या एकाच मुलांनी सगळं करावं असं आई वडिलांना अगदी फार वाटत असतं. आणि मुलाची पण नंतर नंतर अपेक्षा अशी होते की मी एकटाच आहे ना, मग मला द्या की सगळं. इथे
इथेही कुठेतरी समीकरण चुकतंय, काय सांगाल? तर आता ह्याच्यामध्ये ना खूप मोठा भाग असतो इमोशनल इंटेलिजन्सचा, म्हणजे भावनिक बुद्ध्यांक जो असतो. तर पालकांचा इमोशनल इंटेलिजन्स पहिला आपण ह्याच्यामध्ये वाढवावा लागणार आहे, की पालकांनी पहिला आयडेंटिफाय केलं पाहिजे की मला काय वाटतं. म्हणजे काय होतं, अपेक्षा वाढण्यापेक्षा ना अपेक्षा लादल्या जातात. Exactly. मला हे करायला नाही जमलं तर तू हे करू शकलं पाहिजे, किंवा मला हे करायचं होतं तर मी तुझ्या थ्रू माझं आयुष्य जगणार आहे. तर इथे काय होतं, जे नैराश्य आहे किंवा जे अपेक्षाभंग आहे ते ऍक्सेप्ट केलं जर पालकांनी, तर ह्या अननेसेसरी अपेक्षा आपण मुलांच्याकडून नाही ठेवत. सो भावनिक बुद्ध्यांक हा एका कुटुंबाचा हा डेव्हलप होणं फार गरजेचं आहे. पण त्याच्यासाठी त्या कुटुंबातले मोठे व्यक्ती जे आहेत त्यांनी स्वतःच्या भावना ओळखणं गरजेचं आहे. खरंय. आणि ते झालं तर मग कुठे जाऊन आपण आपल्या अपेक्षा आणि मुलांची कपॅसिटी ह्याच्यामध्ये कुठेतरी मेळ येईल. ओके, म्हणजे तुमचे गोल तुम्ही त्यांच्यावर लादू नका, त्याला काय वाटतंय हे पण तितकंच महत्वाचं आहे ना. मॅडम, आजकाल आपण असं बघतो की आपली जी सगळी शिक्षण पद्धती आहे, म्हणजे आजकालची म्हणेन, आपली नाही, आजकालची शिक्षण पद्धती, तर मुलांना म्हणजे काय म्हणायचं, मारायचं नाही, त्यांच्या कलेनी घ्यायचं, खूपच चांगली गोष्ट आहे. त्यामुळे शिक्षकांचा धाक असा वाटतच नाही ना. म्हणजे तुम्ही नाही केलं तरी ते समजून घेणार आहेत. घरी आई वडिलांचं कौतुकाचंच असतं म्हणून ते होतंच. समजा आजी आजोबा जर घरात असतील तर कुठेतरी असं होतं की मधली जी पिढी म्हणजे आई वडिलांची पिढी म्हणते तुम्ही नका सांगू, किंवा कधी कधी मुलंही सांगतात आजी तू नको सांगू. या सगळ्यामध्ये काय होतं, त्या मुलाचं भयंकर नुकसान होऊन जातं की नेमकं कुठल्या रस्त्याने जायचंय हेच त्याला कळत नाही. तर काय सांगाल याबद्दल? तर आता शाळेबद्दल म्हणायचं झालं तर 2 चित्र दिसतात आपल्याला. पहिलं असतं की 6 वर्षाच्या आतलं मूल जे शाळेला जातं, म्हणजे टेक्निकली ते छोटा गट, मोठा गट, अंगणवाडी किंवा प्ले ग्रुप. हो. सो प्ले ग्रुप असं त्याचं नाव असतं. पण 6 वर्षाच्या आत पालकांचं, शिक्षकांचं असं म्हणणं असतं की तुमचं मूल 3.5 वर्षाचं मूल एका ठिकाणी बसलं पाहिजे, त्यांनी लिहिलं पाहिजे, त्याला स्टँडिंग लाईन आली पाहिजे, त्याला स्लिपिंग लाईन आली पाहिजे, आणि 6 वर्षानंतर मग तुम जो करे सो अच्छा. तर इथे कुठेतरी एक बॅलन्स असणं हे खूप महत्वाचं आहे. पालकांनी हे समजून घेतलं पाहिजे की मी 6 वर्षाची तयारी 4 वर्षाला करून घेतो म्हणजे माझं 6 वर्षाचं काम कमी होईल, असं नाही होत. जे मूल 4 वर्षाला एका ठिकाणी बसून नाही शकत, ज्याची खेळायचं वय आहे, त्याला तुम्ही बसून लिखाण देऊच शकत नाही. आणि जर कोणते शिक्षक म्हणत असेल ते तुम्ही करावं लागणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही शॅडो टीचर ठेवा, विशेष शिक्षक ठेवा, तर ते अगदी चुकीचं आहे. आणि मग 6 वर्षांनंतर जर आपण वेळेत सगळ्या गोष्टी करून घेतल्या आपल्या मुलांच्या कडून, राधं मी म्हणेल त्यांच्याकडे लक्ष ठेवलं, त्यांना प्रॉपर गायडन्स दिलात की आपण ह्या वेळेत हे करणार आहोत, त्यांना टाइम मॅनेजमेंट शिकवलं, मीडिया मॅनेजमेंट शिकवलं, आणि त्यांच्या झोपेचे, खाण्यापिण्याच्या आणि खेळाच्या वेळा जर आपण पाळल्या, तर शिक्षकांचा धाक असो अथवा नसो ते मूल अभ्यास करणारच. ती आवड निर्माण होते. पण तुम्ही जर फक्त अशी अपेक्षा ठेवली की माझं मूल अभ्यासात सगळ्यात जास्त चांगलं पाहिजे, तर तसं होणार नाही. असं होतच नाही की सगळीच लोक अभ्यासात चांगली आहेत. प्रत्येकाची एक काहीतरी स्ट्रेंथ असते, काहीतरी वीकनेस असते. पण ते मोठं झाल्यावरच का आपण एक्सप्लोर करावं? आतापासूनच आपण एक्सप्लोर करू शकतो आणि त्याच्यावरती काम करू शकतो. जेव्हा पण माझ्याकडे एखादं मेंदू विकासातील अडथळे असलेलं मूल येतं, तेव्हा पहिला आम्ही पाहतो की त्याची ताकद कुठली आहे, कोणत्या विषयात, कोणत्या भाषेत, कोणत्या ऍक्टिव्हिटीजमध्ये त्याची ताकद आहे, आणि ती वापरून त्याच्या कमतरता आम्ही बाजूला करतो. ते जर नाही केलं, हा बॅलन्स जर आपण मेंटेन करायला नाही झालं, तर असं होतं ना की श्रीमंत होत चाललेत आणि गरीब होत चाललेत. सो तो बॅलन्स जर नाही राहिला तर त्याच्यामधला जो आपला अल्टिमेट एम आहे, जे मुलाचं वाढ आणि मुलाचं सक्सेसफुल आयुष्य जे करायचं आहे, ते खंडून जातं कुठे ना कुठे. खरंय. मॅडम, मी सुरुवातीलाच म्हटलं की आज आपण बघतो की एकल कुटुंब पद्धती आहे. एक काळ असा होता की एकाच घरात तुम्हाला अनेक नाती बघायला मिळत होती आणि बऱ्याच गोष्टी तिथे तुम्हाला शिकायला मिळत होत्या, संस्कृती शिकायला मिळत होती. आणि हे काही कोणी बसून छडी घेऊन असं शिकवत नव्हतं. आपोआप ते संस्कार मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे असे येत होते. आज हे कुठेतरी फायदे तोटे जसं आपण म्हणतो तसं, तर हा एक तोटा एकल कुटुंब पद्धतीमुळे दिसतो. काय सांगाल याबद्दल? तर आता एकल कुटुंब पद्धती ही बऱ्यापैकी अनअवॉइडेबल झालेली आहे. म्हणजे ती आता जसं म्हणाल आपण गरज झालेली आहे की पालक दुसऱ्या शहरात जातात, तिथे नोकरीनिमित्त राहतात. पण आता ह्याच्यामध्ये कसं आहे, ऑफकोर्स आजी आजोबा असतील तर त्यांचा भाग असणं मुलाच्या आयुष्यात हे खूप महत्वाचं आहे. पण ती सिच्युएशन नसेल, तशी सोय नसेल, तर आई वडिलांनी पुढाकार घेऊन ह्या गोष्टींची ओळख करून देणे की आपली ही नाती असतात.
मग तो काही सख्खा काका असायला पाहिजे असं नाहीये. शेजारी पण एक सख्या काकासारखे आपण वागू शकतो. सो ही नाती एक्सप्लेन करणं, तो संस्कार जे आहेत ते किती जरी आपण म्हटलं, आपण किती जरी प्रयत्न केला, जे सुटणार आहे ते सुटणारच आहे. हो जे गेलेलं आहे पास्ट मध्ये, बरोबर जे गेले ते गेलेलं आहे. पण आपल्या बाजूने आपण हे करू शकतो की जरी आपल्याकडे एकत्र कुटुंब नसेल तरीही त्या पद्धतीची वागणूक आपण एकमेकांबरोबर ठेवली पाहिजे. आई आणि बाबा तरी बसून गप्पा मारले पाहिजेत. एक्झॅक्टली. आई येते किचन मध्ये घुसते ऑफिसमधून आल्यावर, बाबा म्हणतो की मी आज खूप दमलोय. स्ट्रेसफुल डे होता, मला आता मोबाईल बघू दे, माझी ऑफिसची कामं चालू आहेत. पण जर आपण एक वेळ काढला, मी युजली पालकांना सांगते की तुम्ही दोघं प्रत्येकाने 20 मिनिटं एक्सक्लुझिव्ह वेळ, एक मूल असेल तर एकाला, दोघं असेल तर दोघांना वेगवेगळे 20 मिनिटं द्यायचे आणि ते झाल्यावर एकमेकाला 20 मिनिटं द्यायचे. आईनी सांगायचा प्रश्न नाही विचारायचे, आज मी काय केलं, मी एवढंच सांगायचे, कंप्लेंट नाही करायचे. ज्या हलक्या फुलक्या गोष्टी असतात आपल्या दिवसातल्या त्या पहिला शेअर करायच्या आणि मग तेवढा वेळ मग आपण वाढवायला चालू करतो की अरे हे केल्याने बरं वाटतं. मग ऍटलिस्ट एकत्र कुटुंब नाहीये पण न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आपण ह्या तरी गोष्टी करू शकतो की एकमेकाला वेळ देणं आणि त्या वेळेची बांधील राहणं, बांधील राहणं आणि रिस्पेक्ट करणं. एखादं मनुष्य आपल्याला वेळ देतंय तर तिथून शिकतात मुलं की बाबा कोणी माझ्याशी बोलतं, मला त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, मला त्याच्याशी रिॲक्ट करायला पाहिजे आणि त्याच्यातून मलाही रिॲक्शन्स मिळणार आहेत. बरोबर आहे. त्यामुळे जरी एकल कुटुंब असेल तरी सुद्धा आपण असे संस्कार मुलांवर करू शकतो. मॅडम, जाता जाता आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? मी असं सांगेन की पालकांसाठी पहिलं महत्त्वाचं, फक्त गुगल करू नका सगळ्या गोष्टी. पालकांनी आपल्या आजूबाजूला काय चालू आहे, काय नाही चालू, जागरूक राहावं आणि सतर्क राहावं की आपल्या मुलासाठी काय बरोबर आहे, काय चूक आहे. फक्त सगळं जग करतंय म्हणून आपण करावं ही एक नोशन किंवा हे एक विचारसरणी थोडी बाजूला ठेवावी. आपल्या मुलासाठी काय बेस्ट आहे हे बघणं गरजेचं आहे. खरंय. आणि मुलांसाठी मी असं म्हणेन की भरपूर खेळा, भरपूर मस्ती करा आणि छान झोप काढून खाणं पिणं व्यवस्थित ठेवा. क्या बात आहे. श्रोते हो, मला यावरनं एवढंच म्हणावं असं वाटतं की केवळ गुण मिळवले म्हणजेच मुलांची बुद्धिमत्ता ठरते ही धारणा मुळात चुकीची आहे. नापास झालेली मुलं सुद्धा समाजात पुढे भरीव कामगिरी करू शकतात हे आता सिद्धच झालंय. आपल्या मुलांची क्षमता ओळखून ती वाढवण्यासाठी आणि क्रियाशील रूप देण्यासाठी प्रोत्साहन आपणच द्यायला हवं आणि त्यासाठी आपल्या मुलांशी मनमोकळेपणानं बोलण्यासाठी वेळ मात्र काढणं गरजेचं आहे. याच पॉझिटिव्ह नोटवर आपण इथे थांबूया. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि मुलांचं मानसिक आरोग्य याविषयी खूप छान माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिलीत. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. इंद्रधनुष्य